Hello. Hello, we welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आम्ही सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. Let's continue our study on the study of the Bible. आणि आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास पुढे चालू ठेवणार आहोत. Last time we were talking about the symbols of God's word. गेल्या वेळेला आपण देवाच्या वचनाला काय काय उपमा देण्यात आलेल्या आहेत त्या पाहिल्या. Then we were talking about the inspiration of God's word. त्यानंतर आपण देवाचं वचन हे देवाच्या मुखातून देवाच्या प्रेरणेतून कशा प्रकारे आलं हे पाहिलं. Then we were talking about the structure of the Bible. आणि त्यानंतर आपण पवित्र शास्त्राची रचना कशा प्रकारे करण्यात आली हे पाहिलं. We learned that God inspired, the Holy Spirit inspired 40 different authors during the period of 1,500-600 years to write God's word. आणि आम्ही पाहिलं की 40 वेगवेगळ्या लेखकांना पवित्र आत्म्यानं प्रेरणा दिली आणि 1500 वर्षाच्या कालखंडामध्ये ही या पवित्र शास्त्राच्या 66 पुस्तकांचं लेखन करण्यात आलं. आमेन. It was written in 3 continents. आणि पृथ्वीच्या 3 खंडामधील हे 40 लेखक होते. It was written in 3 different languages. ही 66 पुस्तकं मुळात 3 वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिण्यात आली. But still it's one book, have one message, and that's the message of God's love. ही जरी 40 लेखकांनी 1500 वर्षाच्या काळामध्ये लिहिलेली 66 पुस्तकं असली तरी या सर्व पुस्तकामध्ये एकच संदेश किंवा एकच सूत्र आम्हाला आढळतं आणि तो संदेश म्हणजे देवाची असलेली मानवावरील प्रीती. आमेन. Now today we are going to talk about why or how can I believe that the Bible is true? आज आम्ही पाहणार आहोत की पवित्र शास्त्र हे खरंच देवाचं वचन आहे, हे खरोखरीच देवाकडून आलेलं आहे असा विश्वास मी का धरावा किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की पवित्र शास्त्र हे सत्य आहे आणि ते देवापासून आलेलं आहे हे आम्हाला ठामपणे सांगू शकतं. आमेन. Number 1, the Bible speaks honestly about its heroes. पहिली गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या व्यक्ती संबंधी अतिशय सचोटीनं आम्हाला त्यांची माहिती देतं. We know that if someone is telling us the truth, is speaking honestly, we can trust that person. आम्हाला माहित आहे एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगत असेल, सचोटीनं सांगत असेल तर आम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. Once we find some kind of duplicity or deceitfulness, I think we are going to reject the ideas of that man, no matter how great that man is. पण एखादा व्यक्ती कितीही मोठा महान असला आणि त्याच्या बोलण्यातून जर आम्हाला चुकीच्या गोष्टी आढळतात किंवा त्याच्या बोलण्यामध्ये फरक जाणवतो तर आम्ही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही.
So the first thing we learn, the Bible speak honestly about heroes. For example, about the sins of Abraham or Noah, Samson, Peter. आता पवित्र शास्त्रामधील व्यक्तींबद्दल सचोटीनं आम्हाला माहिती देतं. त्याचा अर्थ अब्राहमासारखा व्यक्ती असो, नोहा असो, दावीद राजा, शमशोन, पेत्र आणि इतर जे महानायक पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळतात. पवित्र शास्त्र आम्हाला त्यांच्या चुकांसंबंधी, त्यांच्या पापांसंबंधी स्पष्टपणे माहिती देतं. आमेन. People try to cover, try to hide the flaws of their hero. जगामधील अनेक लोक स्वतःचा चांगुलपणा जगासमोर दाखवतात, चांगल्या गोष्टी दाखवतात किंवा प्रगट करतात, पण आपल्या चुका, त्यांच्याकडून घडलेली पाप मात्र लोकांच्या दृष्टीस पडू नयेत असा त्यांचा हेतू असतो. आमेन. But not with the Bible. Bible speak honestly. पण पवित्र शास्त्रामध्ये तसं नाही. पवित्र शास्त्र लोकांची सत्य आमच्या समोर मांडतं. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या नायकांच्या चुका किंवा त्यांची पाप देखील तेवढ्या स्पष्टपणे ते आम्हाला दाखवतं. आमेन. For example, it speak about Peter denied. उदाहरणार्थ, प्रभू येशू ख्रिस्ताचा खटला चालू होता, त्यावेळेला पेत्रानं 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताचा शपथेवर नाकार केला. त्याची ओळख नाही असं तो म्हणाला. It speak about David's sin against God. आणि दावीद राजाचं बत्शेबेशी असलेलं व्यभिचाराचं पाप पवित्र शास्त्र तितक्याच उघडपणे आम्हाला दाखवतं. Need we understand the frailty of humanity, the weakness of every human being, and we also understand the grace of God that help us. आणि पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या लोकांच्या जीवनातील पाप ज्यावेळेला पवित्र शास्त्र आम्हाला दाखवतं, त्याचबरोबर मानव हा किती दुर्बल आहे, तो कशा प्रकारे मोहाला बळी पडू शकतो, मानव जन्मताच कसा पापी आहे हे त्यामधून पवित्र शास्त्र आम्हाला दाखवतं. आणि त्याचबरोबर मानवावर असलेली देवाची कृपा याचं देखील दर्शन पवित्र शास्त्र आम्हाला घडवतं. आमेन. Another thing we say, God preserve his word. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की देव आपल्या वचनाचं नेहमीच संरक्षण करतो. As you can see the Bible verses in Isaiah, in Matthew, it speak about the grass withered, the flower fades away, but the word of God will stand forever. आणि यशायाचा ग्रंथ असो किंवा मत्तईकृत सुवर्तमान असो, त्यामध्ये आम्ही पाहतो की देव कशा प्रकारे आपल्या वचनांचं किंवा पवित्र शास्त्राचं संवर्धन करतो किंवा त्याचं संरक्षण करतो. वचन आम्हाला सांगतं की गवत सुकते, फूल गळते, पण परमेश्वराचे वचन सदा सर्व काळ टिकते. आमेन. I know people try their best and use their ways, and with their ingenuity they try to preserve their word. But here God is preserving his word throughout the centuries. आणि आम्ही जगामध्ये लोकांना त्यांचे शब्द किंवा त्यांची भाषण किंवा त्यांचे उद्गार राखून ठेवत असताना अनेक ठिकाणी पाहतो की लोकांना वाटतं की आपण या जगामधून गेल्यानंतर लोकांनी आपली भाषण ऐकावीत किंवा आपण काय बोललो ते त्यांनी लक्षात ठेवावं. पण पवित्र शास्त्राचं संवर्धन
किंवा पवित्र शास्त्राचं संरक्षण कुणी मानवानं केलं नाही, तर देवानं स्वतःच आपल्या वचनाचं संरक्षण केलेलं आम्ही पाहतो. आमेन. Another thing we learn that the Bible has an amazing unity and an amazing order. दुसरी एक महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसते की पवित्र शास्त्रामध्ये 66 वेगवेगळे ग्रंथ किंवा पुस्तक आहेत, पण या 66 पुस्तकांमध्ये एक सूत्रता आम्हाला आढळते आणि या 66 पुस्तकामध्ये एक शिस्त, ऑर्डर आम्हाला आढळते. Think about that. 40 different authors write God's word during the period of 1,500, 600 years in 3 different continents, and still it's one book. कल्पना करा की 40 जगामधील वेगवेगळे लेखक 1500 वर्षांच्या कालावधीत त्यांनी लेखन केलं. पृथ्वीच्या 3 खंडामध्ये हे सर्व लेखक राहत होते. 3 वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी लिखाण केलं. तरीही या 66 पुस्तकाचा विषय एकच आहे, त्याचा संदेश एकच आहे. त्यामध्ये एक सूत्रता आहे आणि त्यामध्ये एक शिस्त आहे, ऑर्डर आहे. आमेन. Think about that the first book of the Bible correlates with the last book of the Bible. आणि विचार करा, पवित्र शास्त्राचं पहिलं पुस्तक उत्पत्ती आणि पवित्र शास्त्रामधील शेवटचा ग्रंथ प्रगटीकरण हे देखील एकमेकांशी योग्य पद्धतीने जोडण्यात आलेले आम्ही पाहतो. आमेन. For example, in the first book of the Bible, God created heaven and earth. आता पहिल्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्राच्या उत्पत्तीमध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर देवाने आकाशे व पृथ्वी निर्माण केली. आमेन. In the last book of the Bible, book of Revelation, God is going to create a new heaven and new earth. आता शेवटचा जो ग्रंथ पवित्र शास्त्रातला आहे प्रगटीकरण, त्यामध्ये देखील आम्ही वाचतो की परमेश्वर देव नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करणार आहे. आमेन. In the first book of the Bible, sin came, suffering came. In the last book of the Bible, no more sin, no more suffering. पहिल्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्राचे आम्ही वाचतो की जगामध्ये पाप आलं आणि सगळं काही भ्रष्ट झालं. आम्ही प्रगटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये वाचतो की आता पाप नाही, आता दुःख नाही, आता मृत्यू नाही. आमेन. In the first book of the Bible, we see death, separation, physical death, and even spiritual death. But then in the last book of the Bible, no more death. सुरुवातीच्या पुस्तकामध्ये उत्पत्तीमध्ये आम्ही पाहतो की पाप जगामध्ये आलं आणि मरणाचं राज्य सुरू झालं. मरण जगामध्ये आलं आणि सर्व मानवामध्ये पसरलं. प्रगटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये पाहतो की आता मरणाचं राज्य नाही, मरण नाहीस झालेलं आहे. आता देवाबरोबर सर्व लोक स्वर्गामध्ये, नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये सार्वकालिकरित्या सदा सर्वदा जिवंत राहतील. And I can give you many examples about that. As you can see my slide, that I can go into detail. तुम्ही जर ही स्लाइड पाहाल तर अनेक गोष्टी पवित्र शास्त्राच्या पहिल्या पुस्तकामध्ये आणि शेवटच्या पुस्तकामध्ये समानता असलेल्या आम्हाला आढळतात. आमेन. But you will get the notes. Don't worry about that. आणि या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला पुरवण्यात येणार आहेत, त्याची काळजी करू नका. Another thing, the Bible is open to scrutiny, examination. दुसरी गोष्ट एक आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र स्पष्टपणे टीकेला किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्याला मान्यता देतं. Friends, once we don't have to hide anything,
We don't need त्याचा to अर्थ hide. असा Yes. की पवित्र शास्त्र कोणत्याही गोष्टी लपून ठेवत नाही. आमेन. People have been examining the Bible, attacking the Bible, questioning the Bible. So be it. No problem. Go for that. आणि हजारो वर्षापासून अनेक लोक पवित्र शास्त्रावर टीका करत आहेत. पवित्र शास्त्र चुकीचं कशा प्रकारे असू शकतं याविषयी सांगत आहेत, बोलत आहेत. पवित्र शास्त्राचं स्पष्टीकरण मागत आहेत अनेक गोष्टी संबंधी. आणि पवित्र शास्त्र अतिशय सक्षमपणे या सर्व गोष्टींना तोंड देत आलेलं आहे. आमेन. You know, someone came to a preacher called Charles Spurgeon. या आणि चार्ल्स नावाच्या व्यक्तीकडे कोणीतरी आला. And he said, we must really defend the Bible. आणि तो म्हणाला की आपण पवित्र शास्त्राचं संरक्षण केलं पाहिजे लोकांच्या पासून. And Charles Spurgeon said, what are you talking about? We need to defend the Bible? आणि मग या चार्ल्स व्यक्तीने म्हटलं, असं कसं काय तुम्ही सांगताय की आम्ही पवित्र शास्त्राचं संरक्षण कशाला करायला पाहिजे? It's like telling that we need to defend a lion. आणि याचा अर्थ जणू काय आम्ही एखाद्या सिंहाचं संरक्षण केलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? Release the lion and the lion will defend itself. सिंहाचं संरक्षण करायचं जंगलामध्ये आम्हाला काही कारण नाही की जंगलामध्ये सिंह स्वतःचं संरक्षण करायला आणि पूर्णपणे समर्थ आहे. आमेन. Let people attack the Bible. Bible will defend itself and have been defending itself. लोकांनी कितीही आणि कोणत्याही प्रकारे पवित्र शास्त्रावर टीका केली, पवित्र शास्त्रामधील दोष शोधण्याचा प्रयत्न केला, तरी सर्व प्रकारे अशा टीकांना, दोषांना सामोरं जाण्यासाठी पवित्र शास्त्र, देवाचं वचन स्वतःच सक्षम आहे, समर्थ आहे. मानवानं त्याचं संरक्षण करण्याची काही गरज नाही. आमेन. If you question somebody's book, another religious book, they will get mad. It will drive them banana and they will get crazy. Okay? But we are open to scrutiny. जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि अनेक धर्माचे अनेक धर्मग्रंथ आहेत. या अनेक धर्माच्या ग्रंथामधील काही गोष्टींवर जर कुणी काही बोललं तर त्या धर्मातील लोक लगेच रागवतात, संतप्तात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात आणि त्यांच्या धार्मिक ग्रंथाचं जणू काय संरक्षण करतात. पण पवित्र शास्त्राचं संरक्षण ख्रिस्ती लोक कधीही करत नाहीत. तशी करण्याची गरज नाही. पवित्र शास्त्र, देवाचं वचन स्वतः सक्षम आहे, समर्थ आहे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. आमेन. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. The world history also proved the authenticity of the truth of the Bible. आणि पवित्र शास्त्र, देवाचं वचन स्वतः पवित्र शास्त्राची सत्यता ही स्पष्ट करण्यासाठी आणि पुरावा म्हणून सिद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आमेन. For example, for some time people thought there was not a nation called Hittite people. Some skeptics really criticized. Pardon? Some skeptics criticized that there was nothing like a Hittite people, Hittite nation. आणि काही लोकांनी असे मत मांडली की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासंबंधी. आमेन. But then archaeologists discovered the evidence of that nation.
called Hittite. इथाय. Yeah. आणि इथाय नावाचा राष्ट्र जगामध्ये कधी काही होतं का नव्हतं असा प्रश्न काही लोकांनी पवित्र शास्त्रातील वाचनाद्वारे उपस्थित केला. पण शास्त्राच्या अभ्यासकांनी हे राष्ट्र अस्तित्वात होतं याचा त्यांना शास्त्रीय पुरावा दिला. आमेन. For example, when Bible speak about the universal flood, it is a historical fact. त्यावेळेला पवित्र शास्त्र जगबुडी नोहाच्या काळामध्ये जलप्रलयाद्वारे संपूर्ण जग पाण्याखाली गेलं या संबंधी बोलतं. या नोहाच्या जलप्रलया संबंधित देखील त्या काळामधील शास्त्रीय पुरावे अस्तित्वात आहेत. हे अनेक पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांनी सिद्ध केलेलं आहे. आमेन. Even in Babylonian Gilgamesh, it is mentioned. आणि बाबेल मधील काही ग्रंथांमध्ये देखील नोहाच्या जलप्रलयाची माहिती देण्यात आलेली आहे. आमेन. We know a wonderful character called Joseph who was in Egypt. In the Bible, in Genesis, we find about Joseph. आम्ही उत्पत्तीच्या पवित्र शास्त्रातील पहिल्या पुस्तकामध्ये पाहतो की योसेफ नावाच्या तरुणाबद्दल की तो तरुण मिस्र देशामध्ये गुलाम म्हणून विकण्यात आला आणि कशा प्रकारे तो त्या देशाचा प्रधानमंत्री झाला. आमेन. So a tablet was found from the tomb of a rich woman in Yemen who went to buy grain from Joseph in the land of Egypt. आणि येमेन येथील देशामध्ये काही गुहामध्ये लिखाण केलेल्या टॅबलेट्स किंवा गोष्टी आढळल्या आणि त्यामध्ये असे संदर्भ होते की काही व्यक्ती त्या देशामधून मिस्र देशामध्ये योसेफाकडून धान्य विकत घेण्यासाठी त्या काळामध्ये गेलेल्या होत्या. असे संदर्भ असलेल्या गोष्टी येमेन देशामध्ये देखील आढळून आलेल्या आहेत. आमेन. And of course we know that the death of Jesus Christ is a historical fact. आणि आम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण ही एक ऐतिहासिक घटना आहे. ती काही काल्पनिक गोष्ट नव्हे. The Jewish historian has written, Greek historian has written, Roman historian has written about Jesus Christ and about the death and crucifixion and resurrection of Jesus Christ. आणि त्या काळामध्ये अस्तित्वात असणारे ग्रीक इतिहासकार, त्या काळामध्ये होऊन गेलेले रोमी इतिहासकार आणि त्या काळामध्ये होऊन गेलेले यहुदी आणि इतर इतिहासकार या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताची अटक, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःख सहन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान या संबंधीचं लेखन त्यांच्या इतिहासाच्या ग्रंथामध्ये केलेलं आम्हाला आढळतं. आमेन. So what is the point we are trying to make? That the history proves the authenticity of God's word. यातून आम्हाला कोणता मुद्दा सिद्ध करायचा आहे की जागतिक इतिहास हे सिद्ध करतो की पवित्र शास्त्रामधील घडलेल्या घटना या प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत. त्या कोणत्याही कपोल कल्पित कहाण्या नाहीत. इतिहास त्याचे पुरावे आम्हाला देतो. आमेन. Another thing that we learn that the signs prove the truth of the Bible. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की शास्त्र आम्हाला पवित्र शास्त्र हे खरं आहे या संबंधीचे पुरावे देतं.
For a long time, it was believed that a bull is carrying the earth on its horn. पूर्वीच्या काळी अनेक वर्ष लोकांची अशी समजूत होती की एक मोठा असा बैल आहे ज्यानं आपल्या शिंगावर पृथ्वीचा हा गोल पेललेला आहे, की बैलाच्या शिंगानं पृथ्वीच्या गोलाला आधार दिलेला आहे, असं लोक पूर्वीच्या काळी समजत असत. आमेन. But the Bible says in Job chapter 27 and verse number 26 and verse number 7 that the earth is suspended, is hanging in space. पण इयोबाच्या ग्रंथाच्या 27व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की पृथ्वी हा गोल देवानं कोणत्याही आधाराशिवाय अधांतरी टांगलेला आहे. आमेन. And Isaac Newton discovered this in 1687. आणि आयझॅक न्यूटन हीच गोष्ट शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केली. आमेन. And now science believe that the earth is hanging on nothing in space. आणि आता शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की पृथ्वी ही गोल आहे आणि ती कोणत्याही आधाराशिवाय या अवकाशामध्ये स्थिर अशी आहे. आमेन. It was believed that the earth is flat. अनेक वर्षापूर्वी लोकांची अशीही समजूत होती की पृथ्वी ही सपाट आहे. But Bible speak that God sits on the circle of the earth. पण पवित्र शास्त्र सांगतं की देव पृथ्वीच्या गोलावर बसलेला आहे, म्हणजे पृथ्वी ही गोलाकृती आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सिद्ध करून सांगतं. आमेन. So if it's circle, then it must be that the earth is round. आणि देव जर गोलाकारावर बसलेला असेल तर पृथ्वी ही गोलच असली पाहिजे. आमेन. For example, there are numerous star we cannot count. उदाहरणार्थ आकाश गंगा अनेक आहेत आणि आकाशामध्ये कोट्यावधी अब्जावधी अगणित मोजता येणार नाहीत इतके ग्रह आणि तारे आहेत, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. आमेन. So there was a time when science believed there are only 1100 stars. अशी एक वेळ होती की शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की 1100 तारे असावेत आकाशामध्ये. आमेन. So now we know that there are numerous stars that innumerable we cannot count. पण आता शास्त्रज्ञांची खात्री झालेली आहे की अवकाशामध्ये आम्हाला दिसणारे आणि न दिसणारे अगणित असंख्य असे सूर्य आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत, उपग्रह आहेत, ज्यांची मोजदादी आम्ही करू शकत नाही. आमेन. Then it was believed that the air is weightless. Air doesn't have weight. तसंच पूर्वी अशी समजूत होती की हवेला कोणतंही वजन नाही, हवा ही वजन विरहित असते. आमेन. And of course we use that expression even. He's like air. It doesn't have any weight. It's like air. व्यवहारामध्ये देखील आम्ही उदाहरण देतो की हवेसारखं काही वजन असणार नाही असं काहीतरी, म्हणजे हवेला वजन नसतं असं आम्ही मानतो. आमेन. But the Bible speaks about in the book of Job chapter 28 and verse number 25 that the air has weight.
परंतु योबाच्या ग्रंथाच्या 28 अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हवेलाही वजन असतं. आमेन. Okay. Each star is different. प्रत्येक तारा हा एकमेकांपासून वेगळा आहे. त्याची चमक वेगळी आहे, त्याचा आकार वेगळा आहे. आमेन. First, science believe that all the stars are the same. सुरुवातीला शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की सर्व तारे जणू काय एकसारखे आहेत आकाशामधील. But now we know that not all the stars are same. Each star is different. पण आता आम्हाला माहिती झालेलं आहे की प्रत्येक तारा हा एकमेकांपासून वेगळा आहे आकारमानाप्रमाणे आणि त्याच्या चमकण्याप्रमाणे. Another thing that is very fascinating is the life is in the blood. दुसरी एक महत्वाची गोष्ट की जीवन हे रक्तामध्ये अंतर्भूत असतं. आमेन. And more science believe that life is really in the blood. पवित्र शास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे आणि शास्त्रज्ञ देखील हे मानतात, डॉक्टर हे मानतात की मनुष्याचं असू दे किंवा प्राण्याचं असू दे, जीवन हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. आमेन. And if there is some problem, you really go for blood test. आणि ज्या वेळेला आम्ही आजारी पडतो, आमचं आरोग्य बिघडतं आणि आम्ही डॉक्टरांच्याकडे जातो, त्यावेळेला पहिली गोष्ट डॉक्टर आम्हाला काय करायला सांगतात? आमचं रक्त तपासायला सांगतात की रक्तामध्ये ज्या वेळेला बिघाड होतो त्यावेळेला आमच्या आरोग्यामध्ये देखील बिघाड होतो. आमेन. Next time I will be sharing with you about the prophecy that proved the truth of the Bible. पुढच्या वेळेला आपण पवित्र शास्त्राच्या सत्यते संबंधीच्या काही भविष्यवाण्या पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत. We have God's word that is आमच्याकडे देवाचं वचन आहे, so amazing. आणि ते इतकं अद्भुत आहे. And we thank God that we have God's word that we can read and study. आणि आम्ही देवाला धन्यवाद देतो, त्याचे उपकार मानतो की आमच्या प्रत्येकाच्या मातृभाषेमध्ये देवाचं वचन, पवित्र शास्त्र आमच्यासाठी उपलब्ध आहे. ते आम्ही कधीही वाचू शकतो, आम्ही त्याचा अभ्यास करू शकतो, आम्ही त्याच्यावर मनन आणि चिंतन करू शकतो. आमेन. Please write the summary of this lesson and watch the video. It will be available very soon. Watch the old videos. आणि आजच्या धड्याची समरी किंवा सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. हा त्यांच्यासाठी गृहपाठ आहे. आजच्या धड्याचा सारांश हा आजच्यासाठीचा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आमेन. And rejoice that we have God's love letter in our hands. We can study about his love. आणि पवित्र शास्त्र हे जणू काय स्वर्गामधील देवानं पृथ्वीवरील मानवांना लिहिलेलं एक प्रेमपत्र आहे. ते आम्हा प्रत्येकासाठी आमच्या मातृभाषेमध्ये उपलब्ध आहे. ते आम्ही वाचू शकतो, आम्ही त्याचा अभ्यास करू शकतो, आम्ही त्याच्यावर मनन चिंतन करू शकतो आणि त्यातले आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आमेन. Let's pray. आपण प्रार्थना करू. Father, we thank you for your word. देवपित्या, तुझ्या अद्भुत वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for strengthening our faith, that we believe in something that is reliable. आणि जे काही स्थिर आहे, अढळ आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुझं वचन तो आम्हाला दिलेलं आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
Thank you for all the different aspect that was proving the reliability of your word. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनातील सत्यता पटवून देण्यासाठी ज्या अनेक गोष्टी, शास्त्रीय गोष्टी तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या सर्वाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Help us to give honor to your word, meditate on your word, read your word more and more. प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाचा सन्मान करण्यासाठी, तुझं वचन अधिकाधिक वाचण्यासाठी, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तो आम्हाला अधिक आणि अधिक सहाय्य आणि मदत कर. In your precious name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन. Praise the Lord. God bless you. Have a wonderful week. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण भेटूया आणि हा अभ्यास आपण पुढे चालू ठेवूया. तोपर्यंत आठवडाभर प्रभू तुमचं संरक्षण करो, प्रभू तुमचं सहाय्य करो, प्रभू सर्व प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करो आणि आशीर्वादित करो. Let God's hand be upon you आणि देवाची दया कृपा सदोदित तुम्हावर, तुमच्या कुटुंबियावर, तुमच्या मंडळीवर असो. God bless. Love you. या ठिकाणी आपण हा वर्ग संपवता आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करो. Okay. Bye bye. Thank you and God bless you. Okay. Thank you.